कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, 40 वर्षांपूर्वी मी श्रीनिवासशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय ती योग्य होता ते पुन्हा एकदा सिद्ध झालं। माझे निवास मनाने किती मोठे आहेत ते वेळोवेळी सिद्ध केलंय त्यांनी। आता पुन्हा सिद्ध केलं। नोकरी गेली माझ्या श्रीनिवासची। किती मोठा धक्का बसला असेल त्यांना, पण त्यांनी सांगितलं नाही कुणाला, कळूच दिलं नाही। काल सुद्धा माझ्यासाठी गजरा घेऊन आले। कामावर काय काय घडलं सगळं सांगितलं। खरं तर मला माहिती होतं, मी वाट पाहत होते की आज तरी सांगतील मला, नाही नाही सांगितलं त्यांनी। त्यांची नोकरी गेली तेव्हाच त्यांचा अपघातही झाला, तरी सुद्धा हार नाही मानली त्यांनी। नोकरी गेली तर कुटुंबासाठी रिक्षा चालवायला सुरुवात केली। त्यांना माहिती होतं या नोकरीवर आमची सगळ्यांचीच भिस्त आहे। ते घरात पैसे कमवून आणतात, त्यावरच तर घर चालतं आमचं। त्यांना माहिती आहे मी घरातली इतर माणसं त्यांच्यावर अवलंबून आहोत, तरी पण होणारा त्रास किमान मला तरी सांगायला हवा होता। पण नाही, नेहमीप्रमाणे सगळा त्रास, सगळा मनस्ताप, सगळे कष्ट एकटेच करणार। एवढी ताकद कुठून आणता श्रीनिवास? किती सहज सगळं करता तुम्ही माझ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी। मी आणि आपली मुलं सुखात आरामात राहावे म्हणून वाटेल ते कष्ट उचलायला तयार होतात। अहो, मला माझ्या भाग्याचा हेवा वाटतो, हा असा जोडीदार, असा साथीदार कुठे प्रत्येकाच्या नशिबी येतो। श्रीनिवास, जर तुम्ही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी इतकं करू शकता, तर मग माझा पण खारीचा वाटा असला पाहिजे या लढाईत। ठरलं तर मग आता तुमचं सत्य मला कळलंय, ते तुम्हाला कळून न देता तुमच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई आपण जिंकायची। हो, आणि ही लढाई तुमच्या मुलांची आई किंवा तुमची बायको म्हणून नाही लढणार मी, निवासची खमकी लक्ष्मी म्हणून लढणार आहे। आई, यांना साथ द्यायला, यांच्याबरोबर ही लढाई खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी बळ दे मला। काकू, लक्ष्मी काकू, काय म्हणता? ठीक, तू कधी आलास? अगं आत्ता झालो की। येते। काकू, काय झालं? तुमचा मूड ऑफ वाटतोय जरा, काही झालंय का? मला कशाला काय होय? काकू, एक मिनिट। काकू सॉरी, पण मला काहीतरी झालंय। तुम्ही नेहमीसारखे हसत बोलत नाही आहेत, एवढं कळतं ना मला। आणि काकू, काही प्रॉब्लेम झालाय का? असेल तर मला सांगा ना प्लीज। कशाला काही होईल? तुला आपलं उगीच काहीतरी वाटत राहतं। काकू, काकू, तुम्ही खोटं बोलताय मला माहिती आहे। तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला सांगावंच लागेल। अरे काय सांगू, सांगण्यासारखं नाहीये ते। मलाही काकू, तुम्ही मित्र मानता ना मला?
काकू तुमची अशी अवस्था बघवत नाहीये म्हणून विचारते तुम्हाला. काकू काही प्रॉब्लेम असेल तर सांगा ना, मी सॉल्व्ह करतो. काय झालंय? काही नाही झालंय, मला उशीर होतोय, जाऊ दे मला. काकू होऊ दे तुम्हाला उशीर, पण तुम्ही सांगितल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाहीये. काकू काय ऐकायचंय तुला? काय ऐकायचंय सांग ना. माझी कशी कोंडी होती ते ऐकायचंय? हा? ऐकायचंय तुला? ऐक, श्रीनिवासची नोकरी गेली आहे, नोकरी गेली आहे, नोकरी गेली आहे. कळतंय तुला? ऐकलं? खुश? कुणालाही सांगितलं नाहीये ते. मला पण चुकून कळलं ते. रोज कामावर जायचं म्हणून बाहेर पडतायत ते. रोज या हाताने त्याला जेवणाचा डबा करून देते मी. दुसरी नोकरी नाही करत आहेत ते. पण त्यांना माहितीये ना, आम्ही सगळे त्यांच्यावर अवलंबून आहोत. त्यांच्या नोकरीवर आमची भिस्त आहे ना, म्हणून पुन्हा एकदा नव्याने पैसे कमवायला बाहेर पडले आहेत की. ते काय करतात माहितीये तुला? रिक्षा चालवतात. सिद्धूच्या वयात रिटायरमेंट घ्यायची माणसाने त्या वयात ते या रणरणच्या उन्हात रक्ताचं पाणी करताय माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. मला त्याला काहीच मदत करता येत नाहीये. अहो, काय ठरलं त्या जमिनीचं? ललिता, ती जमीन वडिलोपार्जित आहे, त्यामुळे ती आमच्या नावावर नाही. पण दुर्दैव असं की त्या जमिनीवर आमच्या बहिणीचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. भलेही आम्ही आमच्या बहिणीला वाईट टाकला असेल, नातं तोडलं असेल, पण कायद्याला ही गोष्ट कळत नाही ना, आणि मान्य सुद्धा नाही. त्यामुळे जमिनीचा कुठलाही व्यवहार करण्यासाठी तिच्या संमतीची गरज लागणार आहे. मग आपल्या विश्वासाठी मी जाऊ का ताईंकडे सही घ्यायला? आम्हाला ते मान्य नाहीये. अहो, त्यांनी टाकलेल्या तुकड्यावर आम्ही धक्का करावा, एवढी तरी वाईट वेळ अजून आमच्यावर आलेली नाही. छे बाई, काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतो. ती जर का नाही म्हणाली तर आमचा अपमान होईल, आणि तिच्या निर्णयावर आमचं भविष्य अवलंबून राहणार आहे. हो नाही, म्हणजे बघा, मी की नाही आपल्या विश्वासाठी सांगते, तुमचा अपमान व्हावा ही माझी इच्छा नाहीये, मला ते आवडणारही नाही. पण तुमचा मानही राखला जावा आणि सही सुद्धा मिळावी, म्हणून हा सुवर्ण म्हटलं. मला एक संधी द्या ना, मी बोलते त्यांच्याशी. ललिता, एक मार्ग आहे. हं? त्या जमिनीची योग्य ती किंमत तिला देणं, म्हणजे सगळी जमीन ही माझ्या नावावर होईल. एका हाताने पैसे द्या आणि हक्काने सही मागा. काय वाटतं तुम्हाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.